हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आम्ही आलेलो होतो आमच्या शेतात. तर शेतात जे मिनी किचन गार्डन बनवलेलं होतं त्या दिवशी, म्हणजे बनवायचं चालू होतं ना, तर तेच पूर्ण करायचं आहे. त्यासोबतच तुम्हाला आमचं शेत दाखवते. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर त्या दिवशी पूर्ण गवत काढून काही झालेलं नव्हतं, तोपर्यंत दुसरं उगवायला चालू झालंय. तर पहिल्यांदा म्हटलं गवत जे आहे मोठं मोठं ते काढून घ्यायचं आणि नंतर मस्त रान तयार करून घ्यायचं. तर त्याच्या समोरच्या रानात जनावरांसाठी मका केले, गाजरं पण केलेत, अजून काय म्हणतात मेथी का असे केलेलं, पण ते काही जास्त लागून निघालं. तेवढ्यात आमचे हे आलेले होते ट्रॅक्टर घेऊन. तर आमच्या मिस्टरांना ट्रॅक्टर चालवताना मी पहिल्यांदाच बघते. त्यांनी अगोदर ट्रॅक्टर चालवलेला आहे, पण खूप वर्षापूर्वी. त्यानंतर ते आत्ताच चालवत आहे. तर रान पूर्ण अगोदर प्लेन करून घ्यायचं आहे, नंतरच आपलं किचन गार्डन तयार होणार आहे. चला आता बघूयात कसं कसं होतंय काय. माती एका लाईनला लावून घ्यायची ही सगळी. तर ट्रॅक्टरनं जमेल तसं आम्ही रान व्यवस्थित करून घेतलं प्लेन, आणि नंतर जी राहिलेली माती आहे ती सुद्धा एका साईडला व्यवस्थित लावून घेतोय. पोरांचं आमच्या खेळायचं चालू आहे मातीमध्ये, आणि एवढ्या उन्हात खेळू नका म्हणलं तर काय ऐकत नाहीत. लवकर काय होणार नाही आमचं. तर बघू शकता आमचं चिक्कूचं झाड एवढं मोठं झाले, आणि त्याला चिक्कू पण लागलेले होते, आणि आता सुद्धा एक दोन कुठेतरी दिसते थोडंफार. तोपर्यंत आमच्या उर्वीला इकडे झाडासोबत खेळायचं होतं, त्याला धरून असं लोंबकायचं होतं, पण तिला काही जमतच नव्हतं. तरी आंब्याचं झाड हाईटला एवढं जास्त नाही, तरी पण तिचं प्रॅक्टिस चालू आहे खेळायचं. तर तिला श्रीसारखं खेळायचं होतं, श्री पण त्याला धरून खेळत होता. कपडे पण घालते. वा वा वा, लय मस्त फोटो आला तुझा. तर दुपारी मस्त बोरचं पाणी चालू केलेलं, आणि मक्याला सोडलेलं होतं पाणी द्यायला, आणि आमच्या दोघांना तहान लागलेली म्हणून हातानंच पाणी प्यायचं चालू होतं. ह्या ज्या चिक्कूच्या झाडाच्या साईडचं झाड आहे, तर ते कडीपत्त्याचं झाड आहे. आम्हाला जिथे पाहिजे तिथं नाही, गावात आम्हाला आमचं घर गावात असल्यामुळं आणि कडीपत्ता रानात असल्यामुळं लय प्रॉब्लेम होतोय. त्यामुळं घरात काय बनवायचं म्हणलं की अगोदर रानातनं जाऊन कडीपत्ता आणायला लागतोय, नाहीतर मग इथं शेजाऱ्यांच्यातनं जाऊन आणतोय. चला, झाली सुट्टी आमची. आमची ड्युटी संपून आम्ही घरी आलो तोपर्यंत पावसाचं वातावरण झालेलं, एवढी हवा सुटलेली ना, कपडे हे सगळं आमचं वाऱ्यानं उडून चाललेलं वरती. तर रानातलं काम करून आता आम्ही आलो आहे घरी, आणि आता करायची आहेत घरातली कामं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.